ठीक आहे. तर आपण ऑसिलेटरी मोशन पाहिलं होतं, त्यानंतर आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन पाहिलं होतं. पहा, लक्ष द्या. आणि नंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जो पार्टिकल असेल त्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन, त्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करून ऍक्सलरेशन मिळवलं, वेलॉसिटी मिळवलं, नंतर डिस्प्लेसमेंट सुद्धा मिळवलं होतं. ठीक आहे. मी परत एकदा अगदी थोडक्यात रिपीट करतो. तर कुठला चॅप्टर सुरू केला आपण? ऑसिलेशन्स सुरू केला. आणि आता ते मागच्या डिटेल पॉइंटकडे काही जाणार नाही. एखादा पार्टिकल ऑसिलेटरी मोशन मध्ये, किंवा इथे आपण ऑसिलेटरी मोशन पेक्षा असं म्हणू शकतो की एखादा पार्टिकल लिनियर एसएचएम मध्ये आहे, हे कसं ओळखायचं? त्या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन ऑपोजिट डायरेक्शन. बहुत समजलं पाहिजे आता, कारण की 2 पिरियड झाले आपले, बरोबर आहे. अजूनही 30 लेवल नाही पाहिजे आपली, बरोबर आहे. आणि समजत नसेल तर एक बेस्ट एक्झाम्पल हे आहे की सिंपल पेंडुलमचा बॉब आहे, इथे यावर कुठलाही फोर्स नाही आहे, बरोबर आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल डायरेक्शननी. याला जर डिस्प्लेस केलं तर हे झालं याचं डिस्प्लेसमेंट एक्स, आणि इथे हा थांबू शकणार नाही कारण यावर आहे फोर्स, आणि तो फोर्स या पार्टिकलला इकडे मीन पोझिशनकडे नेण्याचा प्रयत्न करेल. सो दिस फोर्स इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. आणि जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स जास्त, आणि फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कधीही ऑब्झर्व करा तुम्ही, बरोबर आहे. इट इज टुवर्ड्स दी mean position. Force direction towards the mean position, displacement is away from the mean position, and force and displacement are oppositely directed. म्हणून आपण लिनियर सिस्टम मध्ये लिहिलं होतं F proportional to x आणि F equal to लिहिलं होतं minus kx. मायनस साइन इक्वल लिहिल्यानंतर बेटर वे चांगलं राहते लिहिलेलं. या इक्वेशन पासून आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं, अत्यंत सहज, काही पाठ करायची गरज नाही, काहीच नाही, बरोबर आहे. म्हणून आपण काय लिहिलं? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन F equal to minus kx. फोर्सला आपण लिहू शकतो मास इंटू ऍक्सलरेशन, आणि मास एम आहे, ऍक्सलरेशन आहे d2x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू मायनस kx. विचार केला तर हेच डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येते. हा एम आपण खाली घेतला होता k च्या, सो d2x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू मायनस k बाय m इंटू x, आणि k बाय m ला लिहिलं होतं आपण ओमेगा स्क्वेअर. तुम्ही म्हणाल ओमेगा स्क्वेअर का लिहिलं k बाय m ला? तुम्ही ओमेगा स्क्वेअरचे डायमेन्शन पहा आणि के बाय एमचे डायमेन्शन पहा, सेम मिळतील तुम्हाला. सो d2x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, आणि याला इक्वल टू 0 मध्ये च्या फॉर्म मध्ये लिहायचं. सो d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड एज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम, स्केलर फॉर्म. वेक्टर फॉर्म मध्ये लागत असेल तर या x वर आणि या x वर एरो द्या, किंवा डायरेक्टली पूर्ण d2x बाय dt स्क्वेअर वर एरो दिला तरी चालेल, सेम मिनिंग आहे. समजलं? आणि कधी कधी पहा काय होते, हा झाला स्टँडर्ड फॉर्म. एखादं इक्वेशन समजा गिव्हन आहे, एखादं इक्वेशन गिव्हन आहे, आणि इक्वेशन कसं आहे की d2x अपॉन dt स्क्वेअर, किंवा y पण लिहिता येते, z पण लिहिता येते, प्लस काय म्हणू आपण की 16x इक्वल टू 0. असं जर आलं असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की हा 16 काय झाला? ओमेगा स्क्वेअर. म्हणून यावरून जर ओमेगा स्क्वेअर बरोबर काय झाला 16, तर ओमेगा बरोबर काय होणार 4. कधी तुम्हाला पिरियड विचारतील एसएचएम मधल्या पार्टिकलची, कधी फ्रिक्वेन्सी विचारतील, ओमेगाला काय लिहू शकता? 2π इटा इक्वल टू 4. सो इटा इक्वल टू 4 अपॉन 2π, दॅट इज इटा इक्वल टू 2/π, बरोबर आहे. आणि हर्ट्ज असेल किंवा ऑसिलेशन्स पर सेकंड याच युनिट असेल. जर तुम्हाला पिरियड विचारला असेल, पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, पिरियड ऑफ एसएचएम, तर तुम्हाला काय करावं लागेल? पाय अपॉन 2 सेकंड हा असेल पिरियड. पाय किती? 3.14/2 म्हणजे 1.57 सेकंड. अशा तऱ्हेचे सिंपल प्रॉब्लेमही बोर्ड एक्झाम मध्ये यावर विचारलेले आहे, बरोबर आहे. फक्त लिहिताना काय करावं लागेल? गिव्हन इक्वेशन, नंतर काय लिहायचं? स्टँडर्ड इक्वेशन, कम्पेअरिंग बोथ द इक्वेशन्स. ओमेगा स्क्वेअर काढा, कधी कधी ओमेगा स्क्वेअरचं काम पडत असते, समजलं का? आणि हा जो के आहे, या केला काय म्हणतात? केला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट. बघा, केला फोर्स कॉन्स्टंट म्हणता येते. केला स्प्रिंग असेल, त्याला जर मास अटॅच असेल तर केला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणतात. आणि स्ट्रिंग असेल आणि त्यामध्ये जर एक्सटेन्शन होत असेल त्याला स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणतात. मग फोर्स कॉन्स्टंट म्हणू द्या की स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणू द्या की स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणू द्या, सर्व सेमच आहेत. ओके. आणि युनिट वगैरे तुम्हाला काढताच येते, बरोबर. F इक्वल टू kx, तर k इक्वल टू काय असणार?
F/x यावरून युनिट डायमेन्शन्स तुम्हाला काढता येतात. कधी कधी ना हा के काढायचं काम पडते प्रॉब्लेम मध्ये, स्प्रिंग मास अरेंजमेंट मध्ये. तर हा के काढतात कसा बघा. समजा एखादा स्प्रिंग दिलेला आहे तुम्हाला, हा अनस्ट्रेच्ड स्प्रिंग आहे. कसा आहे? अनस्ट्रेच्ड आहे, बरोबर आहे. याला जेव्हा तुम्ही वेट अटॅच कराल, या वेटमुळे या स्ट्रिंगची लेंथ कितीने वाढली, दॅट इज एक्सटेन्शन. हे दिलेलं असेल, काय दिलेलं असेल? एक्सटेन्शन एक्स. आता हे वेट इथे आलं, पहिले इथे होतं, बरोबर आहे. हे जे एक्सटेन्शन आहे याला एक्स म्हणतात, बरोबर आहे. आणि हे मीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये दिलं असेल. आणि हे जे मास अटॅच केलं, या मासमुळे फोर्स डेव्हलप झाला mg, बरोबर आहे. आणि के बरोबर काय असते? F/x. एफ काय असणार? mg/x. समजलं का? म्हणजे एखादा स्प्रिंग दिला असेल, त्या स्प्रिंगला जर मास अटॅच केलं आणि त्या मासमुळे जर त्या स्प्रिंगचं एक्सटेन्शन दिलं असेल, तर आपला लाईट लागला पाहिजे की आपल्याला काय काढता येणार? की काढता येणार फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग. समजलं का? स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट काढता येईल. F = kx, k = F/x. आणि अनस्ट्रेच लेंथ काहीतरी असेल. कधी कधी काय असते, अनस्ट्रेच लेंथ वेगळी दिलेली आहे, वेट अटॅच केल्यानंतरची लेंथ वेगळी दिलेली आहे. समजा ही अनस्ट्रेच लेंथ आहे 10 सेंटीमीटर, वेट अटॅच केल्यानंतरची लेंथ आहे 12 सेंटीमीटर. एक्सटेन्शन किती झालं? 2 सेंटीमीटर. कधी कधी एक्सटेन्शन डायरेक्टली दिलेलं असते, बरोबर आहे. तेवढं तुम्हाला समजते. आता यावरून तुम्ही एक्सटेन्शन काढा आणि हे जे मास अटॅच्ड आहे याचं रूपांतर फोर्स मध्ये करा, mg मध्ये करा. आणि F = mg लिहा, x लिहा, तर तुम्हाला के काढता येईल. आणि ज्या ज्या ठिकाणी असं तुम्ही के कॅल्क्युलेटच केला पाहिजे असं नाही. कधी कधी ना के आपल्याला आन्सर मध्ये के काढायचा नसतो, पण जिथे कुठे के आहे तिथे यू कॅन राईट mg/x असं तुम्हाला के काढता येईल. समजलं का? तर आणि आणखी एक लक्षात घ्या की इथे ही अनस्ट्रेच्ड पोझिशन आहे या स्प्रिंगची, बरोबर आहे. आणि याला स्ट्रेच केल्यानंतर जे काही मिळेल, तर इथे हे मास आलं, हा काय झाला? एक्स झाला. आणि इथे जे मास स्थिर राहणार, ही झाली त्याची मीन पोझिशन. कधी कधी त्याला ना फर्दर स्ट्रेच करतात. इथे आता थांबला, फर्दर जेवढं याला स्ट्रेच करायला या मासला, ते झालं अँप्लिट्यूड, बरोबर. 2 एक्सटेन्शन दिलेले आहेत, 2 डिस्टन्सेस दिलेले. अनस्ट्रेच स्प्रिंग, त्यापासून मास अटॅच केल्यामुळे जेवढा तो खाली आला दॅट इज एक्स. आणि एक्स वरून तुम्ही काय काढू शकता? के. इथे हा स्थिर राहील, जिथे स्थिर राहिला ती मेन पोझिशन. आणि मेन पोझिशन पासून त्याला फर्दर जेवढं तुम्ही डिस्प्लेस कराल दॅट इज अँप्लिट्यूड. तो काय असेल? अँप्लिट्यूड असेल. ह्या प्रॉब्लेम मध्ये ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात. एक्स वरून तुम्हाला के काढता येतो, अँप्लिट्यूड वगैरे काढता येणार. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आता आपण या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह केलं होतं आणि ऍक्सेलरेशन वगैरे काढलं होतं. ओके, तर म्हणून आपण याला असं म्हणू शकतो की सॉल्व्ह डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. SHMच्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करून काय काय काढायचं आहे? ऍक्सेलरेशन काढायचं आहे, वेलॉसिटी काढायची आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे बाय युजिंग डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर याला सॉल्व्ह करू आपण. तर डिफरन्शियल इक्वेशन काय? d2x dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. आता ज्यांचं लक्ष बरोबर आहे त्यांना सांगायची गरजच नाही, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला ऍक्च्युअली काढायची गरजच नाही. हेच तर ऍक्सेलरेशन आहे, बरोबर आहे. याला ऍक्सेलरेशन लिहा आणि ω²x ला तिकडे लिहून टाका. सो ऍक्सेलरेशन बरोबर काय लिहिता येणार? -ω²x. हा झाला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. पण ना बघा, प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, सहज गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत. त्यासाठी हे ऍक्सेलरेशन 2 केसमध्ये ऍटलिस्ट तुम्हाला काढता आलं पाहिजे, बरोबर आहे. पार्टिकल जर मेन पोझिशनला असेल, मेन पोझिशन बघा, तर ते डोळ्यासमोर डायग्राम्स आल्या पाहिजेत की हा पाथ ऑफ SHM आहे, बरोबर आहे. हे काय झाले? मेन पोझिशन. इथे एक्स किती असतो? 0. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, x = प्लस आहे. हे पण एक्स्ट्रीम पोझिशन आहे, x = मायनस आहे. कधी कधी मिड ऑफ द मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन, इथे x बरोबर किती राहणार? a/2, कारण टोटल डिस्टन्स हे किती आहे? a. समजलं का? वेगवेगळ्या पोझिशनला तुम्हाला ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे. ऍक्सेलरेशन काढण्यासाठी रिक्वायरमेंट काय? तुम्हाला ओमेगा माहिती असला पाहिजे आणि एक्स माहिती असला पाहिजे. दिलेला जो डेटा आहे त्याला अशा तऱ्हेने अनालाइज करा, बरोबर, की ओमेगा आणि एक्स मिळेल, बरोबर आहे. एक्स कशावर डिपेंड करते? पार्टिकलच्या पोझिशनवर. पार्टिकल कुठे आहे? तर मेन पोझिशनला पार्टिकल जर असेल तर x = 0. x 0 लिहिला तर ऍक्सेलरेशन जे आहे ते काय असणार? मिनिमम. आणि किती? 0. आणि पार्टिकल जर एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर x = किती? प्लस मायनस आहे, प्लस आहे किंवा मायनस आहे. इथे जर तुम्ही याला लिहिलं तर ऍक्सेलरेशन असणार मॅक्सिमम. फक्त मॅग्निट्यूड आपण लिहितो, सो इट इज ω²a. हे झालं मिनिमम ऍक्सेलरेशन आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन. कधी कधी ना मिनिमम मॅक्सिमम दोन्ही ऍक्सेलरेशन दिलेले असतात. दोन्ही ऍक्सेलरेशन जर
मिनिममचा तर प्रश्नच नाही. मॅक्सिमम ऍक्सलरेशन दिलं असते, अँप्लिट्यूड दिलं असेल तर काय काढता येते ओमेगा. मॅक्सिमम ऍक्सलरेशन दिलेलं आहे, ओमेगा दिलं आहे, काय काढता येते अँप्लिट्यूड. असं त्याला बरोबर खेळवता येईल आपल्याला. हे झालं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन नंतर आपण याला सॉल्व्ह केलं होतं टू गेट वेलॉसिटी. बरोबर आहे. ऍक्सलरेशनला याला इक्वेशनला सॉल्व्ह केलं आणि we have to solve the differential equation or acceleration equation to get velocity of the particle in SHM. म्हणून बघा काय मिळालं होतं A equal to minus omega square x. आता ना हे बोर्ड एक्झाम मध्ये विचारतात, तुम्हाला बरोबर आठवलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, लक्ष बरोबर असलं की बरोबर आठवते. ऍक्सलरेशन काय असते बेसिकली चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. सो इट कॅन बी रिटन ॲज dv बाय dt. म्हणून A ला तुम्ही काय लिहिणार dv बाय dt इक्वल टू काय लिहिणार मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता इथे तुम्हाला माहित आहे आपल्याला ना इंटिग्रेशन करायचं आहे. इंटिग्रेशन मध्ये एक्सच्या बाजूला dx पाहिजे, व्हीच्या बाजूला dv पाहिजे है ना. असा डोक्यात विचार आला तर मग कन्फ्युजन होणार आणि आता काय करायचं. बरोबर आहे. ह्याचा विचार न करता काहीतरी केलं होतं, असं केलं तर मग कन्फ्युजन होते. पण एक्सच्या बाजूला dx पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. आता व्हीच्या बाजूला dv पाहिजे म्हणून आपण काय केलं होतं या dv बाय dt ला dv बाय dx इंटू dx बाय dt लिहिलं होतं इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि dx बाय dt म्हणजे v. याला v लिहिलं, हा dx इकडे ट्रान्सफर केला. सो v इंटू dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. समजलं असेल तुम्हाला आता. ओके. पण आपल्याला काय काढायचं v काढायचं म्हणून या इक्वेशनला काय करायचं इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स ऑफ दिस इक्वेशन. इंटिग्रेट करणे म्हणजे असं लिहा v इंटू dv इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे x इंटू dx. या इंटिग्रेशनला लिमिट दिलेले नाहीत. मला क्लिक झालं पाहिजे करता करता. जर लिमिट असतील तर आपण कॉन्स्टंट नाही वापरणार, शिकून झालेलं आहे आता. लिमिट जर दिलेले नसतील तर आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वापरणार. ओके. व्हीचा पॉवर किती आहे 1, एक्सचा पॉवर किती आहे 1. याचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर याचा पॉवर 1 ने वाढवा, त्याच पॉवरने डिवाइड करा. v स्क्वेअर बाय 2 इक्वल टू हा dv म्हणजे इंटिग्रेशन केलं तिथे dv कुठे गेला असं म्हणणार. मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, इथे तेच प्रोसेस वापरायची आहे. पॉवर 1 ने वाढवा त्यानेच डिवाइड करा. एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट नसल्यामुळे आपण वापरलं सी. सी इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सीला काय म्हणतात कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ते आता रिव्हिजन चालू आहे आपले. पहिल्यांदा शिकवताना खूप भर देऊन तुम्हाला शिकवलं. आता सी कसा काढायचा बघा. कुठेही सिलेबस मध्ये अनेक सिच्युएशन येतात की ज्या ठिकाणी ना कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वापरायचं काम पडते, नंतर त्याला काढायचं काम पडते फ्रॉम गिव्हन कंडिशन्स. बरोबर आहे. हा कसा काढते या इक्वेशनला जर ऑब्झर्व केलं तर जेव्हा x इक्वल टू a असतो तेव्हा वेलॉसिटी 0 असते. आता ही सिच्युएशन डोळ्यासमोर आली पाहिजे. सिंपल पेंडुलमचा बॉब लक्षात घ्या. तो जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो त्याचं डिस्प्लेसमेंट x इक्वल टू a होते, त्याची वेलॉसिटी 0 होते, तिथे तो थांबतो, नंतर परत जर्नी त्याचा स्टार्ट होते. बरोबर आहे. म्हणून यासाठी आपल्याला कंडिशन वापरता येईल की ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला x बरोबर काय असते प्लस मायनस a, पण वेलॉसिटी काय असते 0. हे जर या इक्वेशन मध्ये आपण वापरलं वेलॉसिटी किती ठेवा 0, x ला काय ठेवा प्लस मायनस a किंवा a. बरोबर आहे. c तसाच ठेवा, c काढता येईल. म्हणजे काय मिळेल 0 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2 प्लस c. याचा अर्थ c काढताना हा इकडे घेऊन टाका. याचा अर्थ काय झाला c इक्वल टू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. याला पुन्हा या इक्वेशन मध्ये वापरा युझिंग इन इक्वेशन 1 किंवा 1 इम्प्लाइज असं लिहिलं तरी चालेल. तर काय लिहिता येणार v स्क्वेअर बाय 2 इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर बाय 2. c किती मिळाला ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर बाय 2. समजलं. 2 काय होणार कॅन्सल. फ्लुएन्सी आली पाहिजे ना. गोगल गाय सारखं तेच ते तसं नाही पाहिजे आता. ठीक आहे. सो v स्क्वेअर बरोबर काय लिहिता येणार ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट काढला मायनस एक्स स्क्वेअर आहे म्हणून पहिले लिहिणार आपण a स्क्वेअर आणि मायनस लिहिणार x स्क्वेअर. हा झाला v स्क्वेअर. v काढायचं असेल तर ओमेगा स्क्वेअरचं रूट प्लस मायनस ओमेगा आणि अंडर रूट मध्ये लिहिणार a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. जर लिनियर SHM मध्ये पार्टिकल असेल तर त्याच्या वेलॉसिटीचं हे इक्वेशन आहे. ओके. आता इथे परत केसेस तयार करायच्या आणि तुम्ही ऑब्झर्व करा की इथे ओमेगा कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी ओनली डिपेंड अपॉन x. x जेवढा कमी v तेवढा जास्त, कारण की x मायनस झालेला आहे ना. x जर प्लस झालेला असतं तर x वाढत गेला असतं तर v वाढत गेला असतं, असं राहिलं असतं. ऐका बरोबर काय थिंकिंग करता आलं पाहिजे कुठल्या इक्वेशनवर. x मायनस झालेला आहे याचा अर्थ x वाढत जाईल तर v कमी होत जाईल. तसे मेन पोर्शन पासून एक्स्ट्रीम पर्यंत जेव्हा पार्टिकल जातो तेव्हा मीनला वेलॉसिटी जास्त असते, एक्स्ट्रीम पर्यंत वेलॉसिटी कमी कमी होते, एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0 होते. पुन्हा रिटर्न जर्नी मध्ये वेलॉसिटी वाढते अप टू मीन पोर्शन अँड पुन्हा
तोच ट्रॅक कंटिन्यू होतो. बरोबर आहे. याच्याही दोन केसेस काढायच्यात. ऍट मीन पोझिशन कोणती पहिले नंतर लिहिली तरी चालते. ऍट मीन पोझिशन एक्स बरोबर काय असते 0. एक्स जेवढा कमी व्ही तेवढा, एक्स कमीत कमी तर व्ही जास्तीत जास्त मॅक्स. आणि व्ही मॅक्स काढताना एक्स 0 ठेवायचा. व्ही मॅक्स बरोबर काय होणार बघा, इथे करायला प्लस मायनस ए स्क्वेअर, इथे एक्स तर 0 नाही, ए स्क्वेअरचं रूट ए. व्ही मॅक्स बरोबर काय असणार प्लस मायनस ए ओमेगा. तुम्ही प्लस मायनस लिहू शकता. प्लस म्हणजे पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट एक्स्ट्रीम पोझिशन, मायनस म्हणजे पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. ठीक आहे. पण जास्त असं काही काम पडत नाही म्हणजे डायरेक्शनचं आपल्याला. आणि ऍट आता एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स काय असतो प्लस मायनस ए, आणि एक्स जर ए ठेवला तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 होतं. व्हेलॉसिटी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असते 0. तसंही तुम्हाला माहिती आहे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल बिकम्स मोमेंटरीली रेस्ट. समजून राहिलं, मी एकटाच बोलून राहिलो. हे बोलत असताना सिंपल पेंडुलमची जी डायग्राम आहे ती डोळ्यासमोर पाहिजे. बरोबर आहे. तो सिंपल पेंडुलमचा जो बॉब आहे जेव्हा इथे जातो एक्स्ट्रीमला काय होतो थांबतो, म्हणजे वेलॉसिटी काय होते 0. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स झाला ए, इकडे प्लस ए किंवा मायनस ए, पण वेलॉसिटी काय झाली 0. त्या इक्वेशनचं रूपांतर, त्या इक्वेशनचं काय म्हणू आपण त्याला फिजिकल सिच्युएशन सोबत जोडायला शिका तुम्ही तर फिजिक्स जमते. इक्वेशन वेगळं मॅथमॅटिक्स मधल्यासारखं आणि फिजिकल सिच्युएशन काहीच नाही तर मग समजणार नाही तुम्हाला. समजलं. हे झालं व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम. याच्यावरही मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला व्ही मॅक्सचा फॉर्म्युला काय सांगितला, व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा, आणि ए मॅक्सचा फॉर्म्युला काय सांगितला, ए मॅक्स इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर. व्ही मॅक्स आणि ए मॅक्स जर दोन्ही दिले असतील एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तर त्यांचा घ्यायचा रेशो. पहा ना, यांचा जर रेशो घेतला तर पहा तुम्ही काय मिळेल, तो ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स. बरोबर आहे. ए मॅक्स किती आहे ए ओमेगा स्क्वेअर, आणि व्ही मॅक्स किती आहे ओमेगा. ए कॅन्सल, स्क्वेअर आणि ओमेगा कॅन्सल, म्हणजे एम एक्स अपॉन व्ही मॅक्स बरोबर काय मिळेल ओमेगा. सो ओमेगा बरोबर काय असणार ए मॅक्स अपॉन व्ही मॅक्स. ओमेगा जर तुम्हाला माहिती आहे तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढता येणार, तुम्हाला पिरियड काढता येणार. समजलं का. थोडासा विचार करून ठेवायचा, म्हणजे ज्यावेळेस प्रॉब्लेम्स डोळ्यासमोर येतात ना तर तुम्हाला बरोबर तुमचं डोकं चाललं पाहिजे, नाहीतर मग ते सोल्युशन पाहायचं काम पडते बार बार. ओके. सो व्ही मॅक्स ए मॅक्स जर माहिती असेल तर ओमेगा काढता येते. ओमेगा जर माहिती असेल तर पिरियड फ्रिक्वेन्सी काढता येते. फ्रिक्वेन्सी आरपीएम ऑसिलेशन्स पर सेकंड ऑसिलेशन्स पर मिनिट मध्ये कन्वर्ट करता येणार, पिरियड सेकंड मध्ये. ओके. तर असं याचा उपयोग करता येणार. तर आपण डिफरन्शियल इक्वेशन पासून पहिल्यांदा ऍक्सलरेशन काढलं, तर कशाला काढून राहिले याच्यावर तुमचं लक्ष नाही आहे, मग तुम्हाला समजत नाही. गंमत तर काही केली नाही मी, गंमत केली त्यावेळेस ठीक आहे. तुमच्यात ना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही त्याचे खापरणं आपल्या शहरावर फोडणार, टीचरवर फोडणार, तुम्ही हे नाही करणार. आपलं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे. गौरव तुम्ही उठा, दुसऱ्या ठिकाणी जाऊन बस, या इकडे. त्रिमूर्ती चिपकेलच असता एकमेकांना कधी पण. कुलकर्णी तू नाही बोलला, दुसरे कोणी बोलले. समजलं. कुठून सुरुवात केली, डिफरन्शियल इक्वेशन पासून सुरुवात केली. टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन पासून सुरुवात केली, ऍक्सलरेशन काढलं, ऍक्सलरेशन पासून सुरुवात केली, वेलॉसिटी काढली. बरोबर आहे. आणि आता वेलॉसिटी पासून सुरुवात करू आणि डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन तयार करू, इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणून आपल्याला काढायचं आहे डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. एसएचएम मधल्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काढलेलं आहे अगोदर, म्हणून मी थोडं बराबर घेत आणि बराबर समजली पाहिजे. ओके. कुठून सुरुवात करायची, वेलॉसिटी पासून. वेलॉसिटीचं इक्वेशन तुम्हाला माहित आहे की वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इन एसएचएम इज गिव्हन बाय, काय लिहिलं होतं वेलॉसिटीचं इक्वेशन, प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय काढायचं आहे डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे बघा ना, अभ्यास करत असताना आपण काय करून राहिलो हे आपल्याला माहिती. स्टेप अन स्टेप नाही म्हणत मी, आपण काय नेमकं करून राहिलो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय नेमकं म्हणजे की आपण डिफरन्शियल इक्वेशन घेतलं, त्यापासून ऍक्सलरेशन काढलं, इंटिग्रेट करून राहिलो आपण. बरोबर आहे. आणि उलटी प्रोसेस आहे. आपण आता डिस्प्लेसमेंट पासून सुरुवात करू आणि वेलॉसिटी काढून त्याच्यानंतर ऍक्सलरेशन काढू, तिथे आपण डिफरन्शिएट करू, इथे आपण इंटिग्रेट करून राहिलो. म्हणजे अभ्यास करताना जनरल आपण काय करून राहिलो हे समजलं पाहिजे. स्टेप अन स्टेप लक्षात ठेवायचा प्रयत्न नका करू, ते जमतं ते ऑटोमॅटिकली. आता आपण या व्ही ला काय लिहिणार, डीएक्स बाय डी टी. व्ही ला लिहिलं डीएक्स बाय डी टी इक्वल टू
लेट द पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे इथे तुम्हाला प्लस घेता येणार. इथे काय लिहिलं ए स्क्वेअर मायनस एक्स. काही काही जणांना ना आठवतच नाही पुढची स्टेप. ना केअरफुली तुम्ही विचार करून जर अभ्यास केला, विचार केला तुम्ही प्रत्येक स्टेपवर बरोबर, तर मग त्या स्टेप आठवतात, नाही तर गडबड होते. इथे आपल्याला या डीएक्सच्या खाली ही एक्स वाली टर्म टाकायची आहे, पण ओमेगाला डीटी अटॅच करायचं आहे. याला तुम्ही असं पण लिहू शकता किंवा डीएक्सच्या खाली लिहू शकता. सो डीएक्स अपॉन अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा इंटू डीटी. ह्या स्टेपला इंटिग्रेट करा, या स्टेपला इंटिग्रेट करा. इंटिग्रेटिंग लिहा किंवा मी डायरेक्टली केलं तरी चालते. सो डीएक्स अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन ऑफ डीटी. बघा याला कोणी असं पण लिहू शकते, बरोबर आहे. त्यामुळे काही कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही, हे काही वेगळं नाही. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स, बरोबर आहे. ह्याचं इंटिग्रेशन काय सांगितलं होतं, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. काय इंटिग्रेशन होतं याचं, साइन इनवर्स एक्स अपॉन ए इक्वल टू ओमेगा डीटीचं इंटिग्रेशन टी. लिमिट दिलेले नाहीत, सो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वापरायचं होतं, तो आपण वापरला होता अल्फा. अल्फा इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे साइन इनवर्स आहे, याला जर तिकडे नेलं तर तो साइन होईल. या साइनला इकडे नेलं साइन इनवर्सला तर साइन होणार. इकडे काय राहणार, एक्स अपॉन ए. म्हणून तुम्हाला काय मिळेल, एक्स अपॉन ए इक्वल टू साइन ऑफ इथे काय आहे ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, पण आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं होतं. सो एक्स इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. दिस इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इन एसएचएम. हे झालं डिस्प्लेसमेंट इक्वेशन इन एसएचएम, बरोबर आहे. समजलं का, हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट दाखवते. आता तुम्ही म्हणाल कसं दाखवते, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक्स म्हणजे एक्स आणि बघा बाकी सगळं काही कॉन्स्टंट आहे. ए कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, अल्फा कॉन्स्टंट आहे. बदलतो काय फक्त टाइम, बरोबर आहे. मग टाइम नुसार डिस्प्लेसमेंट कसं बदलते हे दाखवणारं हे इक्वेशन आहे. हाऊ द डिस्प्लेसमेंट व्हॅरीज विथ टाइम. काय, हाऊ द डिस्प्लेसमेंट व्हॅरीज विथ टाइम. आता आपल्याला मोर याचं जे अंडरस्टँडिंग आहे ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून येणार, पण त्याच्यावर आपण नंतर बोलू. इथपर्यंत समजलं तुम्हाला. अल्फा काय आहे, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. इथे समजून घ्या की एक्स जे आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, जे तुम्हाला माहितच आहे. ए जे आहे ते आम्प्लिट्यूड आहे. आम्प्लिट्यूड म्हटल्याबरोबर ना फक्त ना शब्द नाही पाहिजे. आम्प्लिट्यूड म्हणजे काय, बघा इकडे पहा, ही काय झाली मीन पोझिशन, ही काय झाली एक्स्ट्रीम पोझिशन. मीन आणि एक्स्ट्रीम यांच्यामधलं अंतर. कधी कधी काय असते प्रॉब्लेम्स मध्ये, पाथ लेंथ दिलेली असते. काय, पाथ लेंथ. इकडे बघा, पाथ लेंथ म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. समजा तुम्हाला म्हटलं आहे की से पाथ लेंथ ऑफ द पार्टिकल इन एसएचएम इज 10 सेंटीमीटर. पाथ लेंथ वरून काय काढायचा, अँप्लिट्यूड. पाथ लेंथ म्हणजे काय, टॉईस आहे. टॉईस आहे इक्वल टू 10 सेंटीमीटर. तर हे बरोबर काय होणार 5 सेंटीमीटर. समजलं का. म्हणजे कोणताही वर्ड आपण घेतो ना त्यावेळेस त्याचं पिक्चर जे आहे, त्याची डायग्राम जी आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. समजून राहिलं का. ते अँप्लिट्यूड म्हटलं सेन्स काहीच नाही झाला, असं नाही पाहिजे. समजून राहिलं. काय दिलेलं आहे, अँप्लिट्यूड दिलेला आहे, दाखवलेला आहे कशाने, ए इन पाथ लेंथवरून तुम्हाला अँप्लिट्यूड काढता येणार. इथे बघा आता दुसरी एक टर्म आहे ओमेगा टी प्लस अल्फा. बघा हे साइनच्या आतमध्ये आहे. आता ए तर कॉन्स्टंट आहे, एक्स जो आहे तो या व्हॅल्यूवर डिपेंड आहे ना. साइनच्या आतमध्ये जी व्हॅल्यू आहे त्यावरच एक्स डिपेंड आहे ना. ए तर कॉन्स्टंट आहे ना. मग ज्यावर एक्स डिपेंड आहे, जी टर्म एक्सला डिटरमाइन करते, जी टर्म एक्सला ठरवते की एक्स किती आहे, दॅट इज कॉल्ड फेज. काय, फेज. तसे फेज म्हणजे काय, स्टेट. स्टेट म्हणजे नेमकं कुठे आहे, बरोबर आहे ना. फेज, फेज म्हणजे सिच्युएशन आहे, त्याला फेज म्हणू शकता आपण. मी त्या फेज मधून गेलो, त्या सिच्युएशन मधून गेलो, बरोबर आहे. ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विड होणार, लिक्विडचं वेपर होणार, त्यावेळेस फेज बदलते. फेज म्हणजे सिच्युएशन, म्हणून याला वर्ड काय वापरला, फेज वापरला. एकदम सिंपल आहे ना. फेज का म्हटलं समजलं का, कारण की पार्टिकल नेमका कुठे आहे. हे तर कॉन्स्टंट आहे फॉर गिव्हन एसएचएम. मग पार्टिकल नेमका कुठे आहे या पूर्ण टर्मवर डिपेंड आहे. पार्टिकल नेमका कुठे असणे म्हणजे पार्टिकलची स्टेट. पार्टिकलची स्टेट म्हणजे पार्टिकलचा फेज. म्हणून या पूर्ण इक्वेशनला काय म्हटलं, फेज ऑफ एसएचएम. जर कुठे तुम्हाला म्हटलं असेल की एखाद्या एसएचएमचा फेज काढा, तर तुम्हाला काय काढायचं आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. सो ओमेगा, लक्ष इकडे द्या, खाली डोकं नका घालू. ओमेगा टी प्लस अल्फा इज कॉल्ड फेज ऑफ एसएचएम. आता बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला असं म्हणतो की इनिशियल किंवा स्टार्टिंग, बरोबर. इनिशियल म्हटलं किंवा स्टार्टिंग म्हटलं तर
आपण समजा एखादा मुलगा धावायला सुरुवात करणार, स्टार्ट म्हटल्याबरोबर टाइम किती 0, बरोबर आहे. म्हणून इथे जर टाइम तुम्ही 0 ठेवला तर काय राहणार अल्फा. म्हणून या अल्फाला म्हणतात इनिशियल फेज. काय इनिशियल फेज. इनिशियल फेज म्हणजे इनिशियली पार्टिकल कुठे आहे, इनिशियली म्हणजे पार्टिकलची सुरुवात कुठे आहे. ज्यावेळेस त्या सिंपल पेंडुलमच्या बॉबला ऑसिलेट करायला सुरुवात केली तुम्ही, त्यावेळेस सुरुवातीला तो कुठे होता, मीन पोझिशनला होता की एक्स्ट्रीमला होता की मध्ये कुठेतरी होता. ज्यावेळेस तुम्ही त्याला ऑसिलेटला सुरुवात केलं किंवा त्याला तुम्ही इकडे माझ्याकडे लक्ष, त्याला तुम्ही ऑब्झर्व करायला सुरुवात केलं त्यावेळेस तो पार्टिकल कुठे होता. ज्यावेळेस पासून तुम्ही टाइम मोजणार, ठीक आहे मी आतापासून लक्ष द्यायला सुरुवात केली, बरोबर आहे. टाइम मोजायला जेव्हा तुम्ही सुरुवात केली ती झाली सुरुवात, बरोबर आहे. पार्टिकल समजा इकडून येऊन राहिला कुठून तरी, पण आपण इथून त्याला ऑब्झर्व केलं. मग ज्यावेळेस तुम्ही टाइम 0 घेतला, ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्वेशनला सुरुवात केली, त्याला तुम्ही म्हणणार इनिशियल पोझिशन. इनिशियली पार्टिकल कुठे आहे, एक्स्ट्रीमला आहे की मीनला आहे, राईट एक्स्ट्रीमला आहे की लेफ्ट एक्स्ट्रीमला आहे, व्हॉट इज द इनिशियल सिच्युएशन ऑफ द पार्टिकल, त्यावर डिपेंड करतो अल्फा. सो अल्फा इज कॉल्ड इनिशियल फेज. सोपे क्वेश्चन विचारतील की अल्फा कशावर डिपेंड असतो, तर अल्फा पार्टिकलची स्टार्टिंग कुठून झाली त्यावर डिपेंड असतो. सो अल्फा डिपेंड्स अपॉन इनिशियल पोझिशन ऑफ द पार्टिकल, म्हणजे स्टार्टिंग पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणूनच याला काय म्हणतात इनिशियल फेज. फेज म्हणजे पोझिशन, इनिशियल म्हणजे सुरुवातीला कुठे होता. सो अल्फा इज कॉल्ड इनिशियल फेज. याला दुसरा एक वर्ड आहे इपोक. इनिशियल फेजलाच काय म्हणतात इपोक सुद्धा म्हणतात. समजलं, कळलं का. जसं आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन वापरला जातो तसा सोडून द्यायचा नसतो. आपण मधल्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी वापरला होता, सी आपल्याला काढता आला होता, आपण काही कंडिशन वापरून सी काढला होता. तसा जर इथे तुम्ही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन अल्फा वापरला, त्याला जर तुम्हाला इपोक म्हणता आलं, त्याला इपोक म्हणतात, तुम्हाला इपोकही काढता आलं पाहिजे. कशावर डिपेंड असेल पार्टिकल. तुम्ही सिग्नल का बरं सोडता मध्ये मध्ये, तो एखादा मोबाईल कसा असतो, जुने असायचे तसे, तुम्ही तर नवीन आहात, तर सिग्नल आहे ना, रेंज दिसते सोडून देते, रेंज दिसते सोडून देते. टावर खराब आहे की मोबाईल खराब आहे, टावरच खराब आहे नाही का. ओके, टावर मी आहो ना, मला खराब म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला. ओके, इकडे पहा काय इनिशियल फेज. मी काय म्हटलं की इनिशियल फेज कशावर आहे, कशावर डिपेंड असेल, स्टार्टिंग पोझिशन. मग जर ऐका बरोबर, किती मी सिक्वेन्शियली किती लॉजिकली सांगून राहिलो पहा. इकडे इकडे लक्ष, तिच्याकडे कशाला माझ्याकडे, हो काय तर नाही खरंच एवढे मन लावून बिलकुल पहिलाच तर दिवस आहे तुमचा. तर पार्टिकल नेमका कुठून स्टार्ट झाला, हॅलो पार्टिकल नेमका, ओ भाऊसाहेब खाली नका डोकं घाल, पार्टिकल नेमका कुठून स्टार्ट झाला त्यावर डिपेंड असेल अल्फा. पण आपल्याला अल्फा काढायचा आहे, तो कुठून पार्टिकल स्टार्ट झाला त्यावर डिपेंड असेल. आपण पहिल्या केसमध्ये काय करणार की पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला, मीन पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झाला म्हणजे एक्स किती घेतला 0 न अल्फा काढायचा आहे. दुसरी आपण सिच्युएशन घेणार की पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला म्हणजे एक्स प्लस आहे किंवा मायनस आहे आणि अल्फा आपल्याला काढायचा आहे. मध्ये कोणीतरी तुम्हाला असंही म्हणणार की पार्टिकल बेटा मधून स्टार्ट झाला, मधून हे अंतर किती आहे ए, हे अंतर किती असणार इथे एक्स बरोबर a/2 आणि अल्फा काढा. कळलं, काही पण असं एक्स इक्वल टू a/3 म्हणते ना अल्फा काढा, एक्स इक्वल टू a/4 म्हणते ना अल्फा काढा, एक्स इक्वल टू a/√2 अल्फा काढा. पण अल्फा काढताना काय दिलं असेल, पार्टिकल कुठून स्टार्ट झाला. सो अल्फा डिपेंड्स अपॉन स्टार्टिंग पोझिशन ऑफ द पार्टिकल. तर आपण काय करू, 2-3 केसेस घेऊ. वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन अल्फा आपल्याला काढायचा आहे, वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन अल्फा आपल्याला काढायचा आहे, वेन पार्टिकल स्टार्ट्स किंवा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर पार्टिकल इज मिडवे बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन आणि आपल्याला अल्फा काढायचा आहे. तर वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला अल्फा काढायचा आहे. पहा कसा काढताना. त्याच्या अगोदर कसं काढलं समजलं ना, की व्हीचा फॉर्म्युला दिलेला, व्हीला काय लिहिलं dx/dt, dt इकडे घेतला आणि ही वाली टर्म इकडे घेतली, त्याला काय केलं इंटिग्रेट केलं. याचं इंटिग्रेशन किती साइन इनवर्स x बाय, हे कसं आलं मॅथमॅटिक्स मध्ये प्रूव्ह करायला मिळेल तुम्हाला. इथे ओमेगा dt चं इंटिग्रेशन 3, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन अल्फा बरोबर आहे, आणि हा साइन इकडे ट्रान्सफर करून टाकला x/n, x इक्वल टू मिळाला. आणि या इक्वेशन मधली प्रत्येक टर्म आपण सांगितली. x इज displacement, a is amplitude, omega t plus alpha is phase and alpha is initial phase. ओमेगा तुम्हाला माहिती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ सिस्टम. ओमेगा काय असेल अँग्युलर
फ्रिक्वेन्सी ऑफ SHM, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. बघा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हटलं मी, लिनियर फ्रिक्वेन्सी इटा असते, ओमेगा इज 2 पाय इटा, इटा लिनियर फ्रिक्वेन्सी असते, ओमेगा माहिती आहे इटा माहिती आहे असं आपल्याला म्हणता येणार. पण आता आपल्याला काय काढायचं आहे, इपोक किंवा अल्फा काढायचा आपल्याला, वेगवेगळ्या सिच्युएशनला अल्फा काढायचा आहे. ओके, पहा कसा काढ, कुठून करणार स्टार्टिंग. तर आपल्याकडे आहे डिस्प्लेसमेंट इन SHM. तर SHM मध्ये जर पार्टिकल असेल तर डिस्प्लेसमेंट काय आहे, x = a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. काय झालं हे डिस्प्लेसमेंट. आपल्याला काय काढायचं आहे, कधी कधी ना काय काढायचं त्याच्यावरच लक्ष नसते आपलं, काय करायचं त्याच्यावर तर आपलं लक्ष पाहिजे, नाहीतर बेकार का. ठीक आहे, पहा तर आपल्याला काढायचं आहे अल्फा. तर आपण पहिली केस घेऊ की लेट पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झाला, मीन पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झाला. स्टार्ट झाला म्हणजे टाइम किती घ्यायचा, 0. मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला म्हणजे एक्स किती घ्यायचा, 0. मग टाइम ही 0 ठेवा आणि एक्स पण 0 ठेवा. बघा इथे हे इक्वेशन काय म्हणेल, एक्स काय ठेवला 0, a इंटू साइन, टाइम ही काय ठेवला 0, तर इथे करायचं साइन ऑफ अल्फा, ए ने डिवाइड करा 0 ला. सो साइन ऑफ अल्फा बरोबर किती 0. साइन थीटा बरोबर 0 केव्हा असते, जेव्हा थीटा 0 असतो. सो वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन अल्फा 0. आता ऐका बरोबर पुढे, जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला असेल तर अल्फा 0. हे इक्वेशन पुन्हा लिहा. सो x = काय लिहिता येणार, अल्फा 0 a इंटू साइन ऑफ ओमेगा टी. एखादं जर इक्वेशन असं दिसत असेल तुम्हाला तुमचा लाईट लागला पाहिजे की पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, म्हणून असं इक्वेशन आहे. ज्या इक्वेशन मध्ये अल्फा नाही आहे म्हणजे अल्फा 0 आहे, तर तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे की पार्टिकल हा मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला. समजलं का. सो व्हेन अल्फा इज 0, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय x = a साइन ओमेगा टी. ओमेगा टी नंतर जी ऍड होणारी टर्म आहे ना ती नसेल, 0 असेल. बरोबर आहे. तर हे इक्वेशन आपल्याला सांगते की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. समजलं. म्हणून पार्टिकल जर मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला असेल, दोन गोष्टी लक्षात ठेवा, अल्फा 0 आणि हे झालं इक्वेशन. अल्फा 0 तर इक्वेशन तर आहेच, येणारच तसं. ठीक आहे. सेकंड केस आपण घेणार, व्हेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. सो व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे सिंपल पेंडुलमचा तो बॉब आहे, त्याला असं पकडलं, इथे सोडून दिलं. इथून जर सोडून दिलं तर ही काय झाली, हे काय आहे दोरा, त्याला बॉब. काय तयार झाला, सिंपल पेंडुलम. त्याला डिस्प्लेस केलं, इथे डायग्राम डोळ्यासमोर. इथून सोडून दिलं तर पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला. ओके, पहा परत सर्व या शब्दांमध्ये इथे सर्व काही आहे. स्टार्ट झाला म्हणजे टाइम 0. कुठून स्टार्ट झाला, एक्स्ट्रीम. एक्स्ट्रीमला पार्टिकलचा एक्स किती असतो, +a किंवा -a. ओके, सो व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, स्टार्ट झाला तर टाइम 0 घेतला, x = काय घेणार, +-a. इक्वेशन काय असते, x = a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. x ला काय लिहा, +-a किंवा s लिहू सध्याचं, a = a इंटू साइन ऑफ टाइम 0 तर काय राहणार, अल्फा. म्हणजे साइन ऑफ अल्फा बरोबर किती 1. मला सांगा साइन अल्फा 1, साइन थीटा 1, तर थीटा किती 90 डिग्री किंवा π/2 रेडियन लिहा किंवा त्यालाच 90 डिग्री लिहा. सो जेव्हा अल्फा 90 डिग्री असेल किंवा व्हेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, बरोबर, अल्फा 90 डिग्री, बरोबर, सॉरी एक्स्ट्रीम पोझिशन, किंवा अल्फा 90 डिग्री आहे म्हणजे पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. याचा इम्पॅक्ट पहा काय होणार, ही इक्वेशन काय होईल. बरोबर आहे. सो x = a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस 90 लिहा की π/2 लिहा, काही फरक नाही पडत. 90 लिहिलं तर डिग्री मध्ये असणार, π/2 लिहिलं तर रेडियन मध्ये असेल. साइन मध्ये जेव्हा 90 ऍड करतात, साइन इज कन्व्हर्टेड इनटू कॉस. बरोबर आहे. सो x = a इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. एखादं इक्वेशन जर असं असेल, x = a cos ओमेगा टी, तुमचा लाईट लागला पाहिजे. कसा लाईट लागला पाहिजे म्हणजे खरंच लाईट नाही, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. सो व्हेन x = a sin ओमेगा टी, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. व्हेन x = a cos ओमेगा टी, पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. समजलं.
पण म्हणून एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झाला असेल तर अल्फा π/2. मला ज्यावेळेस याचं न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये काम पडेल तुम्हाला पटकन ऑन द टिप ऑफ टंग असला पाहिजे. पार्टिकल मीन पासून स्टार्ट झाला अल्फा 0, x = a sin ओमेगा t. पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला अल्फा 90 डिग्री किंवा π/2 रेडियन, x = a cos ओमेगा t. समजलं? ओके, बरं हे झालं x = a cos ओमेगा t. तिसरी केस कोणती? मिडल पासून स्टार्ट झाला, मीन आणि एक्स्ट्रीमच्या मिड पासून स्टार्ट झाला तर तिसरी केस आपल्याला घेता येणार थर्ड. तर वेन पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मिडवे बिटवीन मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशन यांच्या मधून पार्टिकल स्टार्ट झाला. ओके, डायग्राम पहा, इकडे पहा. तर हे काय झाली मीन पोझिशन, ही काय झाली एक्स्ट्रीम पोझिशन. मधून स्टार्ट झाला, मग तो राईट कडे जाओ की लेफ्ट कडे जाओ, थोडासा फरक पडते. बरोबर आहे, राईट कडे जात असेल ते पॉझिटिव्ह, लेफ्ट कडे एक्स डायरेक्शनवर फरक पडेल. पण इथे जर पार्टिकल आहे तर एक्स बरोबर काय घेता येणार a/2. इक्वेशन काय होतं x = a sin of ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, आता x ला काय लिहा, पार्टिकल स्टार्ट झाला, पार्टिकल स्टार्ट झाला म्हणजे x = काय करणार a/2. टाइम किती घेणार 0. हे लिहायचं राहिलं होतं आपलं, x किती घ्या a/2 = a टाइम 0 घेतला त्यामुळे इथे करायला केवळ अल्फा साइन ऑफ अल्फा a होणार कॅन्सल. सो साइन अल्फा बरोबर किती 1/2. साइन थिटा 1/2 केव्हा असतो, इकडे लक्ष बोर्डवर, साइन थिटा 1/2 केव्हा असतो जेव्हा थिटा 30 डिग्री किंवा π/2 असतो. साइन अल्फा = 1/2. ओके, म्हणून तुम्हाला काय लिहिता येणार, इथे काय लिहिलं आपण साइन अल्फा = 1/2. साइन 30 हाफ बरोबर आहे. अल्फा बरोबर काय होणार 30 डिग्री म्हणा किंवा अल्फा = काय म्हणा π/6 रेडियन म्हणा. ओके, आणि परत इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट लिहिता येईल x = a साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/6. एसआय युनिट मध्ये आपण रेडियन मध्येच वापरायला पाहिजे. ठीक आहे, असं जर इक्वेशन असेल ना तर हा झाला अल्फा. अल्फा किती आहे π/6 30 डिग्री. तर पार्टिकल कुठून स्टार्ट झाला मिडवे स्टार्ट झाला, मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मधून स्टार्ट झाला. समजलं? म्हणून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन असा सोडून द्यायचा नसतो. बरोबर आहे, त्याचा पाला पाडायचा असतो. म्हणजे तेव्हा काय असेल बरोबर, त्याला डिटरमाइन करायचं असते आणि ते डिटरमाइन करण्यासाठी जे आपल्याला माहिती आहे सिच्युएशन त्याचा उपयोग करायचा असतो. समजलं का? जसं आपण सी काढला तसंच तुम्हाला अल्फा ही काढता आला. म्हणजे बघा आता आपल्याला किती इक्वेशन मिळाले, किती इक्वेशन मिळाले. इक्वेशन तर पार्ट पाहिजेत. इक्वेशन्स इन SHM. पहिलं इक्वेशन काय मिळालं आपल्याला f = -kx, कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन ऑफ SHM. या इक्वेशन वरून आपण काय केलं ऍक्सिलरेशन काढलं. ऍक्सिलरेशन म्हणजे d2x/dt². असं लिहा किंवा a बरोबर लिहा, सारखंच आहे. काय मिळालं होतं -ω²x. नंतर यावरून आपण व्हेलॉसिटी काढली, v लिहा किंवा dx/dt लिहा, सेमच आहे. काय मिळालं होतं +- ω √a² - x². यावरून आपण vmax काढला होता, vmax = a ω. कुठे मीन पोझिशनला. यावरूनच आपण v मिनिमम काढला होता =0. कुठे एक्स्ट्रीम पोझिशनला. डोळा समोर राहायला पाहिजे बरोबर. बरोबर आहे. हा काय झाला v वरून काय काढला आपण डिस्प्लेसमेंट काढला x. त्याला ते x ने दाखवतो. x = a साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, ओमेगा टी प्लस अल्फाला फेज म्हटलं. बरोबर आहे. आणि अल्फाच्या व्हॅल्यू कशावर डिपेंड करतील, स्टार्टिंग कुठून झाली मीन पोझिशन पासून स्टार्टिंग झाली असेल तर अल्फा 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्टिंग झाली असेल तर अल्फा 90 डिग्री किंवा π/2. अल्फा जर 0 असेल तर x = a साइन ऑफ ओमेगा टी. अल्फा जर 90 असेल तर x = a cos ऑफ ओमेगा टी. समजलं कसं? एवढं शिकलो आपण. म्हणजे तुम्हाला जर मल्टिपल चॉईस किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एक्सपर्ट पाहिजे असेल ना तेवढं शिकलो. काहीच याच्यामध्ये विचार केला तर पहिलं इक्वेशन f = -kx, डिफरन्शियल इक्वेशन d2x/dt² -ω²x. बरोबर आहे. ऍक्सिलरेशन लिहायचं राहिलं व्हेलॉसिटी dx/dt +- ω x² यानंतर ऍक्सिलरेशन लिहिलं आपण. इथे पण आपल्याला मिनिमम मॅक्सिमम लिहिता आला असतं. a मॅक्स किती ऍक्सिलरेशन मॅक्सिमम ω² a कुठे असते 8 एक्स्ट्रीम पोझिशन आणि ऍक्सिलरेशन मिनिमम किती 0 कुठे असते 8 मेन पोझिशन. बरोबर. ऍक्सिलरेशन झाला, व्हेलॉसिटी झाला, डिस्प्लेसमेंट झाला. डिस्प्लेसमेंटच्या दोन केसेस समजलं.
हाही गेलेलाच आहे, पण ठीक आहे. तर कुठून सुरुवात करायची? डिस्प्लेसमेंट पासून सुरुवात करायची. काय काढायचं? व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन. बघा, पहिले तर डोळ्यासमोर किंवा डोक्यात हे घ्या, इकडे पहा. जर एक्स डिस्प्लेसमेंट असेल, तुम्हाला जर व्हेलॉसिटी पाहिजे असेल, तुम्ही काय करणार? dx बाय dt. याचा अर्थ डिस्प्लेसमेंटला एकदा डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळते. जर तुम्हाला ऍक्सलरेशन पाहिजे असेल तर व्हेलॉसिटी जी मिळाली त्याला डिफरन्शिएट करा किंवा x ला 2 वेळा डिफरन्शिएट करा, d2x बाय dt स्क्वेअर. मेन मुद्दा हा. तर x आपल्याला माहित आहे, एकदा डिफरन्शिएट केलं की व्हेलॉसिटी मिळेल. व्हेलॉसिटी जी मिळाली त्याला पुन्हा डिफरन्शिएट केलं की ऍक्सलरेशन मिळेल. आणि आपण आता जो फॉर्म लक्षात ठेवला, आपल्याला व्हेलॉसिटीचा दुसराही फॉर्म लक्षात ठेवता येईल. मला वाटते बरेचदा प्रॉब्लेम मध्ये वापरणं हा सोयीचा असते, जो आपण काढणार आहोत. तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट इन SHM इज गिव्हन बाय, आताच लिहिलं आपण, x = a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. काय काढायचं आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काढायचं तर काय लिहिणार? डिफरन्शिएटिंग अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमने काय करा? डिफरन्शिएट करा. आता ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही आहे त्यांच्यासाठी थोडंसं स्लो घेतो मी. टाइमने डिफरन्शिएट करा. बघा काय, इथे एक्सला d/dt लावला तर काय मिळेल? dx बाय dt. ए कॉन्स्टंट आहे, त्याला इकडे बाजूला काढलं आणि इथे d/dt ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, आता नीट लक्ष द्या. dx बाय dt तर v झाला, ए तर कॉन्स्टंट आहे. सर्क्युलर मोशन मध्ये शिकवलं आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ कॉस, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि पूर्ण अँगल लिहायचा जेवढा असेल तेवढा, किती? ओमेगा टी प्लस अल्फा. पुढे काय करतात माहितीये का? हा जो अँगल आहे यालाही डिफरन्शिएट करतात, अँगलला डिफरन्शिएट करतात. पुढे अँगल किती? ओमेगा टी प्लस अल्फा. याला जर डिफरन्शिएट केलं d/dt ओमेगा टी प्लस अल्फा. मला वाटतं मी पुन्हा एकदा सांगतो, हे इक्वेशन आहे, म्हणजे दोन्ही साईडला डिफरन्शिएट करायचं आहे. एक्सला डिफरन्शिएट केलं तर dx/dt, हे आहे कॉन्स्टंट, d/dt ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. याला डिफरन्शिएट करताना दोनदा कसं करावं लागते? एकदा साईनचं डिफरन्शिएशन करावं लागते, नंतर इंटू साईनच्या आतमध्ये जो थीटा आहे त्याचं डिफरन्शिएशन करावं लागते. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो, साईन असेल तर d/dt कॉस होतो, कॉस असेल तर d/dt साईन होतो. आता आतमध्ये जे आहे त्याला डिफरन्शिएट करा. मग आतमध्ये कोण आहे? ओमेगा टी प्लस अल्फा. याला d/dt लावा, याला जर d/dt लावला तर दोन्ही टर्मला d/dt लावला. सो d/dt ऑफ, इथे काय येणार? ओमेगा टी प्लस डी, एक वेळा लिहितो फक्त, नंतर मिळवून टाकतो, d/dt ऑफ अल्फा. ओके, आता बघा ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, ओमेगा इथे काय लिहिणार? dt/dt. अल्फा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, dt कॅन्सल, म्हणजे काय मिळेल? ओमेगा. आपण असं नाही करणार, तर एवढी अशी मशक्कत नाही करणार, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. सरळ सरळ बघा, सरळ सरळ काय होणार? साइन ओमेगा टी प्लस अल्फा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस अल्फा, आणि ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फाचा तर 0, ओमेगा टीचा ओमेगा हा इकडे लिहिला. समजलं? काही जण म्हणतात ओमेगा कॉन्स्टंट बाहेर काढला, असं नाही आहे. ओमेगा इथला कॉन्स्टंट थोडा बाहेर काढतात, बरोबर आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस केला आणि ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा लिहिला. झालं व्हेलॉसिटीचं इक्वेशन. समजलं का? ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे जर एक्सचं इक्वेशन दिलेलं आहे, त्या एक्सच्या इक्वेशनला तुम्ही डिफरन्शिएट केलं की तुम्हाला व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळेल. दिस इज व्हेलॉसिटी. समजते का? म्हणजे जर डिस्प्लेसमेंट मध्ये साईन असेल तर व्हेलॉसिटी मध्ये कॉस दे, डिस्प्लेसमेंट मध्ये ए असेल तर व्हेलॉसिटी मध्ये ए ओमेगा. याचा अर्थ एखादं व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलं असेल, त्यामध्ये म्हटलं असेल 100 आणि काहीतरी कॉस, तर हा 100 कोण आहे? ए ओमेगा. हे समजलं पाहिजे. व्हेलॉसिटीचं इक्वेशन दिलं आणि कॉस ऑफ इथे ओमेगा टी प्लस काहीतरी दिलेलं आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला ओळखायचं आहे की ए ओमेगा काय आहे किंवा मॅक्सिमम ऍक्सलरेशन व्हेलॉसिटी काय आहे. तर इथे जे असते हे काय झालं?
ए ओमेगा झालं. ए ओमेगा म्हणजेच काय आहे, व्ही मॅक्स. सो व्ही इक्वल टू काय लिहिता येणार, व्ही मॅक्स इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. इथे थोडं लक्ष द्या, इथे जे आहे वेलॉसिटी बघा, याच्या अगोदरचं इक्वेशन काय होतं, एक्स इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. एक टर्म मी इथे मध्येच क्लिअर करतो, नंतर पुढे कंटिन्यू करतो. इथे एक्स आहे तर एक्स जास्तीत जास्त ए असेल, इथे व्ही आहे तर व्ही जास्तीत जास्त ए ओमेगा असेल. एखादी टर्म जास्तीत जास्त जेवढी असते त्याला त्या टर्मचा अँप्लिट्यूड. इथे एक्स आहे तर ए इज डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड आणि व्ही मॅक्स इज व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे फक्त डिस्प्लेसमेंट वाला अँप्लिट्यूड नसू शकतो, करंट अँप्लिट्यूड असू शकतो, फोर्स अँप्लिट्यूड असू शकतो, ऍक्सलरेशन अँप्लिट्यूड असू शकतो, व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड असू शकतो. अँप्लिट्यूड म्हणजे जेव्हा एखादी टर्म मॅक्सिमम होत असेल दॅट इज कॉल्ड अँप्लिट्यूड ऑफ दॅट टर्म. समजते का, अँप्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्सिमम. कधी कधी काय म्हणतात, व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड काढा, हे अँप्लिट्यूड काढून ठेवतात. व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड म्हणजे बघा, व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड म्हणजे व्ही मॅक्स आणि व्ही मॅक्स बरोबर काय असणार, ए ओमेगा. कधी कधी म्हणतील ऍक्सलरेशन अँप्लिट्यूड म्हणजे ए मॅक्स आणि ए मॅक्स म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड म्हटलं तर डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड म्हणजे एक्स मॅक्स आणि एक्स मॅक्स बरोबर किती असतो, ए. अँप्लिट्यूड म्हणजे ती टर्म मॅक्स. समजलं का, अरे समजलं का. मग अँप्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. फक्त अँप्लिट्यूड वर्ड वापरला तर दॅट इज नथिंग बट, फक्त जर अँप्लिट्यूड वर्ड वापरला तर दॅट इज डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड. व्हेलॉसिटी अँप्लिट्यूड म्हटलं तर व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा. ऍक्सलरेशन अँप्लिट्यूड म्हटलं तर ए मॅक्स, बरोबर. करंट अँप्लिट्यूड म्हटलं तर एखादं इक्वेशन, एखाद्या सर्किट मधला मॅक्सिमम करंट किती, समजलं. फोर्स अँप्लिट्यूड म्हटलं तर एखाद्या सिच्युएशन मधला मॅक्सिमम फोर्स किती, समजलं. त्या अँप्लिट्यूडचं हे मिनिंग असते. तर याला आपल्याला असं पण लिहिता येते. तर हे झालं, आपण व्ही काढला. पण तुम्ही म्हणत असाल व्हीचा अगोदर तर वेगळाच फॉर्म्युला मिळाला होता. व्हीचा अगोदर मिळालेला फॉर्म्युला काय होता, व्हीचा फॉर्म्युला व्ही इक्वल टू प्लस मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तो फॉर्म्युला आणि या फॉर्म्युलामध्ये काहीच फरक नाही, एकच आहेत. पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे एक कसे आहेत, समजलं का. तर पहा, एकच कसे आहेत समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर ते मी नंतर मोडून टाकणार. बघा, याचा जर स्क्वेअर केला तर व्ही स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा है ना. आणि तुम्हाला माहित असेल इकडे पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. थिटाच्या जागी काय आहे या ठिकाणी, ओमेगा टी प्लस अल्फा. म्हणून जिथे कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा आहे तिथे काय लिहिता येईल, साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा मायनस 1. सो व्ही स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि याला काय लिहायचं, 1 मायनस साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. आता बघा मी काय करताय, तर याला मिटवलं तरी चालेल, त्याचं काही काम नाही आहे. राहू द्यायचं का, राहू देऊ, ओके. तर याला थोडंसं लहान करून, त्यालाच लहान करून घेतो मी. ओके, पहा. तर आता हा जो आहे ए स्क्वेअर, याला रूटच्या आतमध्ये, सॉरी या ब्रॅकेटच्या आतमध्ये टाका, तर काय लिहिता येणार, व्ही स्क्वेअर. इकडे काय राहिला ओमेगा स्क्वेअर, ए स्क्वेअर आतमध्ये टाका, इथे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. थोडंसं इक्वेशन बरोबर ऑब्झर्व करा, वरचं इक्वेशन. वरतं एक्स बरोबर काय होता, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, आणि इथे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फाचा स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर. तर या टर्मच्या जागी तुम्हाला काय लिहिता येणार, एक्स स्क्वेअर. समजते का, या टर्मच्या जागी काय लिहिता येणार, एक्स स्क्वेअर. इथे जर एक्स स्क्वेअर आपण लिहिला तर काय मिळेल इक्वेशन, काय मिळेल इक्वेशन, व्ही स्क्वेअर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आणि इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पण आपल्याला पाहिजे व्ही, ओमेगा स्क्वेअरचं रूट प्लस मायनस ओमेगा, अंडर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन ते इक्वेशन वेगवेगळं नाही, सेमच आहे. समजलं का. अशी स्टार्टिंग तुम्हाला करावं लागेल, स्टार्टिंग फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन, सॉरी डिस्प्लेसमेंट इक्वेशन वी ऑब्टेन्ड इक्वेशन ऑफ वेलॉसिटी. तर डिस्प्लेसमेंट इक्वेशनला एकदा डिफरन्शिएट केलं टाइमनी की वेलॉसिटीचं इक्वेशन मिळेल.
बरोबर आहे. याला तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम्समध्ये वापरायचं आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स तयार करता येतात ऑसिलेशनवर. ठीक आहे, समजलं. तू कुठून सुरुवात केली होती? डिस्प्लेसमेंट. काय होतं डिस्प्लेसमेंट? बोलत चला. काय होतं डिस्प्लेसमेंट? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा एक्स इक्वल टू. बरोबर आहे. काय करायचं होतं? वेलॉसिटी. काय करणार? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. दोन्ही साईडला डी बाय डी टी लावा. डी बाय डी टी इथे लावला तर काय झाला? dx बाय डी टी. कृष्णा लक्ष द्या इकडे. आणि इथे पण डी बाय डी टी लावला. ए कॉन्स्टंट आहे. dx बाय डी टी म्हणजे व्ही ए कॉन्स्टंट आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस अल्फा आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा म्हणून असा लिहिला. ओके. आणि हा झाला व्ही. हाच व्ही आहे. याला काय केलं आता? याला हे व्हीचं महत्वाचं इक्वेशन आहे. आणि याला काय म्हणतात? ही जी टर्म आहे याला काय म्हणतात? व्ही मॅक्स. हे याला आणखी काय म्हणता येते? वेलॉसिटी अँप्लिट्यूड. ओके. वेलॉसिटी अँप्लिट्यूड लिहिता येते आपल्याला व्ही मॅक्सला. आणि याचा स्क्वेअर करून घेतला. स्क्वेअर केला. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिलं? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. थिटा काय होता? ओमेगा टी प्लस अल्फा. बरोबर आहे. ए स्क्वेअरने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून टाकलं तर इथे काय राहिलं? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी प्लस अल्फा. पण ही टर्म काय आहे? एक्सचा स्क्वेअर आहे. म्हणून याच टर्मला काय लिहिलं? एक्स स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इक्वल ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्यावरून व्ही काढता आला, तोच मिळाला. परत त्यावरून कंडिशनही काढता येतात, केसेसही काढता येतात. काय केसेस काढता येतील? पहिली कोणती केस घेणार? मीन पोर्शन. मीन पोर्शनला एक्स किती घ्यायचा? 0. व्ही काय होणार? मॅक्सिमम किती? ए ओमेगा. एक्स 0 ठेवा. नंतर काय घेणार? एक्स्ट्रीम पोर्शन. एक्स्ट्रीम पोर्शनला एक्स किती घेता येते? प्लस मायनस ए. आणि वेलॉसिटी काय होणार? मिनिमम. आणि किती? 0. त्या कंडिशन काढता येतात. बोर्डमध्ये विचारलं तर करायची गरज आहे, नाही तर अगोदर काढलाच आहे आपण त्या. बरोबर आहे. आणि कशाला अँप्लिट्यूड म्हणायचं ते सांगितलं. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड, वेलॉसिटी अँप्लिट्यूड, ऍक्सलरेशन अँप्लिट्यूड. काय राहिलं? ऍक्सलरेशन काढायचं राहिलं. व्हेरी गुड. कारण आपण एक्स पासून सुरुवात केली, व्ही काढला. आता व्ही ला जर डिफरन्शिएट केलं तर काय काढता येणार? ऍक्सलरेशन काढता येणार. हे बोर्डमध्ये विचारतात. बरोबर आहे. तर काय लिहिताना तुम्हाला ऑब्टेन ऍक्सलरेशन इन एसएचएम. बरोबर आहे. स्टार्टिंग फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन असं विचारतील. मग बघा मी पहिल्यांदा लिहितो. स्टार्टिंग फ्रॉम डिस्प्लेसमेंट इक्वेशन. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. लक्ष द्या. आता याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि याला काय करू आपण? ट्वाइस डिफरन्शिएट करू. समजते का तुम्हाला? एकदा डिफरन्शिएट केलं एक्सला तर एक्सला एकदा डिफरन्शिएट केलं तर व्ही मिळते. एक्सला 2 वेळा डिफरन्शिएट केलं तर ए मिळते. मग स्टार्टिंग फ्रॉम डिस्प्लेसमेंट एक्स लिहिलं आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम ट्वाइस 2 वेळा डिफरन्शिएट करू. एकदा डिफरन्शिएट करा. डायरेक्टली लिहिलं चालते का? बघा dx बाय dt. ए आहे कॉन्स्टंट. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. डायरेक्टली लिहा चालेल. म्हणून काय मिळालं? व्ही इक्वल टू ए ओमेगा इंटू कॉस ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. समजते ना? आता डायरेक्ट एक वेळा काढून दाखवला डेरिव्हेटिव्ह. कसा काढला समजलं? एक्सला किती वेळा डिफरन्शिएट करायचा आहे? बिना कॉन्फिडन्स असं नाही करावं. जरा लक्ष दिलं की बरोबर कॉन्फिडन्स. एक्स आहे याला 2 वेळा डिफरन्शिएट केलं की ऍक्सलरेशन मिळेल. मग 1 वेळा डिफरन्शिएट करू पहिल्यांदा. dx बाय dt इक्वल टू ए ओमेगा. ए आहे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा असं लिहिलं. याला व्ही लिहू शकता किंवा असंच राहू दिलं तरी चालते. ठीक आहे. व्ही लिहा किंवा नका लिहा. ठीक आहे. आता अगेन डिफरन्शिएटिंग 2 वेळा डिफरन्शिएट करायचं आहे. तर आणखी आपण याला डिफरन्शिएट करू. दुसऱ्यांदा डिफरन्शिएट केलं तर काय लिहिणार? d2x अपॉन dt स्क्वेअर. किंवा व्ही लिहिलं असेल तर dv बाय dt. त्याने काही फरक नाही पडणार. आता बघा ए ओमेगा कॉन्स्टंट आहे. तुम्ही जस्ट थोड्या वेळा अगोदर सांगितला होता साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? साईन. आणि आतमध्ये ओमेगा टी प्लस अल्फा ॲज इट इज. आणि ओमेगा टी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. पुन्हा ओमेगा इकडे लिहा. पण d2x बाय dt स्क्वेअर काय झालं? ऍक्सलरेशन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. मी हा ए इकडे लिहिला. पण हेच इक्वेशन काय आहे? एक्स आहे. सो ऍक्सलरेशन इक्वल टू काय झालं? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. समजलं? ऍक्सलरेशन अँप्लिट्यूड ओमेगा स्क्वेअर ए. समजलं का? म्हणून एक्स ला एकदा डिफरन्शिएट केलं की
व्ही मिळेल आणि एक्सला 2 वेळा डिफरन्शिएट केलं की ए मिळेल आणि हे डिफरन्शिएशन तुम्हाला सहज करता आलं पाहिजे. जमेल ना. आणि असं असू शकते की एक्स मध्ये नेहमी साईनच असेल असं नाही. जर पार्टिकलची स्टार्टिंग एक्स्ट्रीम पोर्शन पासून झाली असेल तर एक्स मध्ये ऑलरेडी कॉस असेल, त्याला डिफरन्शिएट केलं तर साईन येईल, पुन्हा डिफरन्शिएट केलं तर अगेन कॉस येईल. म्हणजे इथे साईनच असलं पाहिजे असं काही नाही आहे. इथे कॉसही असू शकते पण टॅन वगैरे काही असणार नाही. समजलं का. सो अशा प्रकारे आपण काय करू शकतो की डिफरन्शियल इक्वेशन पासून ऍक्सेलरेशन मिळवलं, व्हेलॉसिटी मिळवलं, डिस्प्लेसमेंट मिळवलं आणि डिस्प्लेसमेंट पासून पुन्हा व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आपण मिळवलं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. हे आपल्या नोट्समधून वाचून घ्यायचं. नोट्सना तुम्ही ज्यांना पाहिजे त्यांनी सांगून द्या. नोट्स मी आपल्या झेरॉक्समध्ये सेव्ह करून ठेवल्या आहे, तुम्हाला मिळून जाते. आणखी एक नोट्स आहे सिनॉप्सिसचे. ठीक आहे. तर ह्या फक्त हाच एक चॅप्टर असा आहे ज्याचं मी सिनॉप्सिसची नोट देणार आहे, कारण की वेगळे खूप पॉईंट्स आहेत जे आपल्या या नोट्समध्ये नाही आहेत. ठीक आहे. तर ती तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर कुठल्याही चॅप्टरच्या सिनॉप्सिसची नोट्स नाही देणार मी, रेग्युलर नोट्समध्येच इन्क्लूड केलेलं असं. काही प्रॉब्लेम इथपर्यंत. रेकॉर्डिंग बंद कोण करते.